ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम ज्ञानाय नमः. सार्थ ज्ञानेश्वरी, दिवस 219, अध्याय 9. राजविद्या राजगुह्य. श्री गणेशाय नमः. अहो ऐकिजत असे की अवधारा, तव इया बोला निवांत म्हातारा. जैसा म्हैसा नुठी का पुरा, तैसा उगाची असे. तेथ संजय माथा तुकिला, आहा अमृताचा पाऊस वर्षला. की हा येथ असतुची गेला, सेजिया गावा. तरी दातारू हा आमुचा, म्हणून हे बोलता मळेल वाचा. काय कीजे ययाचा, स्वभावोची ऐसा. परी बाप भाग्य माझे, जे वृत्तांतू सांगावयाचे नि व्याजे. कैसा रक्षिलो मुनिराजे, श्री व्यासदेवे. ज्ञानेश्वर महाराज श्रोत्यांना म्हणतात, अहो लक्षपूर्वक ऐका. एखादा म्हैसा म्हणजे रेडा पुराला न जुमानता ज्याप्रमाणे पाण्यात स्वस्थ बसतो, त्याप्रमाणे म्हातारा धृतराष्ट्र संजयाचे बोलणे ऐकून निवांत बसला. त्यावेळी संजयाने आपला माथा तुकिला म्हणजे झुकविला आणि स्वतःशीच म्हणाला, हा, आज अमृताच्या पावसाचा वर्षाव झाला. परंतु हा धृतराष्ट्र येथेच असून सेजिया म्हणजे शेजारच्या गावाला गेल्यासारखा वागत आहे. म्हणजेच त्याचे कृष्णार्जुन संवादाकडे अजिबात लक्ष नाही. तरीही हा आमचा दातारू म्हणजे धनी आहे, म्हणून त्याच्याविषयी असे बोलले असता वाचा मळेल म्हणजे मलिन होईल. काय करावे, याचा स्वभावच असा आहे. परंतु माझे भाग्य बाप म्हणजे थोर आहे, म्हणून हा वृत्तांत धृतराष्ट्राला सांगावयाच्या व्याजे म्हणजे निमित्ताने माझी योजना करून मुनिराज श्री व्यासदेवांनी माझे संसार तापापासून कसे रक्षण केले आहे पहा. येतुले हे वाड सायासे, जव बोलत असे दृढ मानसे. तव न धरवेची आपुलिया ऐसे, सात्विके केले. चित्त चाकाटले आटू घेत, वाचा पांगुळली जेथीची तेथ. आपाद कंचुकीत रोमांच आले. अर्धोन डोळे, वर्षताती आनंद जळे. आतुलिया सुखोर्मिचे बळे, बाहेरी कापे. पै आघवाची रोममुळी, आली स्वेद कणिका निर्मळी. लेईला मोतियांची कडियाळी, आवडे तैसा. ऐसा महासुखाचे नि अतिरसे, जेथ आटणी हो पाहे जीव दशे. तेथ निरोपिले व्यासे, ते नेदीच हो. येतुले म्हणजे इतके, वाड म्हणजे मोठे सायास करून, मनाचा दृढ निश्चय करून संजय बोलत असता चित्तात उत्पन्न झालेल्या अष्टसात्विक भावांचा संजय इतका अधीन झाला की त्याला ते भाव आवरून धरेनासे झाले. श्रीकृष्णाच्या बोलांमध्ये त्याचे चित्त चाकाटले म्हणजे इतके गढून गेले आणि आटू घेत स्थिर झाले. त्याची वाचा जेथल्या तेथे पांगुळली म्हणजे स्तब्ध झाली आणि अंगावर आपाद म्हणजे पायापासून मस्तकापर्यंत कंचुकी घातल्याप्रमाणे रोमांच उभे राहिले. अर्धोन्मिलित झालेले डोळे आनंदरूपी जलाचा म्हणजे आनंदाश्रूंचा वर्षाव करू लागले आणि अंतरी उठलेल्या सुखाच्या उर्मीच्या बळाने त्याचे बाह्य शरीर कंप पाहू लागले. त्याच्या सकळ रोमांच्या मुळाशी निर्मळ असे स्वेदकण जमा झाले आणि त्यामुळे तो मोत्यांच्या कडियाळी म्हणजे जाळीदार अंगरखा घातल्याप्रमाणे दिसू लागला. याप्रमाणे महासुखाच्या अतिरेकामुळे ज्यावेळी त्याची जीवदशाच आटणी म्हणजे लोप पाहू लागली, त्यावेळी तो व्यासमुनींनी निरोपिले म्हणून नेमून दिलेले श्रीकृष्णार्जुन संवाद धृतराष्ट्राला सांगण्याचे काम नेदीच म्हणजे करेनासा झाला. आणि श्रीकृष्णाचे बोलणे घो करी आले श्रवणे, की देह स्मृतीचा तेणे वापसा केला. तेव्हा नेत्रीचे जळ विसर्जी, सर्वांगीचा स्वेदू परिमार्ची. तेवीची अवधारा म्हणे होजी धृतराष्ट्राते. आता श्रीकृष्ण वाक्य बीजा निवाडू आणि संजय सात्विकाचा बिवडू. म्हणून श्रोतया होईल सुरवाडू, प्रमेय पिकाचा. अहो अळूमाळ अवधान देयावे, येतुलेनी आनंदाचे राशीवरी बैसावे. बाप श्रवणे द्रिया दैवे घातली माळ.
म्हणून विभूतींचा ठावो अर्जुन दाविल सिद्धांचा रावो तो ऐका म्हणे ज्ञानदेव निवृत्तीचा. आणि तेवढ्यात श्रीकृष्णाचे बोलणे घो घो अशी गर्जना करत त्याच्या श्रवणी आले आणि त्या बोलण्याने संजयाची देहस्मृती परत आली. तेव्हा त्याने नेत्रांमधील आनंदाश्रू विसर्जित केले, सर्वांगी आलेल्या स्वेदकणांचे परिमार्जन केले आणि धृतराष्ट्राला म्हणाला, महाराज, मी सांगतो ते लक्ष देऊन ऐका. आता श्रीकृष्णाची बीजरूपी उत्तम वाक्ये आणि त्यांना संजयाच्या सात्विकतेने मशागत केलेली उत्तम जमीन मिळाल्यामुळे श्रोत्यांना प्रमेय वा सिद्धांत रूप पिकाचा सुरवाळू म्हणजे सुकाळ होईल. अहो, श्रीकृष्णाच्या अशा बोलांकडे अळूमाळ म्हणजे किंचित अवधान म्हणजे लक्ष द्यावे आणि येतुलेने म्हणजे एवढ्यानेच आनंदाच्या राशीवर बसावे. बाप म्हणजे धन्य आहेत ती श्रवणेंद्रिय ज्यांना आज दैवाने भाग्याची माळ घातली आहे. म्हणून ईश्वर विभूतींची जी ठावं म्हणजे स्थाने आहेत ती सर्व सिद्धांचा रावो म्हणजे राजा असलेला श्रीकृष्ण अर्जुनाला दाखवील. श्री निवृत्तीनाथांचे दास असलेले ज्ञानदेव म्हणतात, तो प्रसंग श्रोत्यांनी नीट ऐकावा. इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे राजविद्या राजगुह्य योगो नाम नवमोऽध्यायः. अशा रीतीने उपनिषदे ब्रह्मविद्या आणि योगशास्त्र रूपी असलेल्या श्रीमद भगवद्गीतेच्या श्रीकृष्ण व अर्जुन यांच्या संवादामधील राजविद्या राजगुह्ययोग नामक 9वा अध्याय संपूर्ण झाला. इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थ दीपिकायां नवमोऽध्यायः. अशा रीतीने ज्ञानदेवांनी रचना केलेल्या भावार्थ दीपिका नामक ग्रंथामधील 9वा अध्याय संपूर्ण झाला. हरिः ओम, हरिः ओम, हरिः ओम. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.